प्रेम ही माणसाच्या आयुष्यातली खूप सुंदर संकल्पना आहे. फक्त गंमत अशी आहे की ज्या गोष्टीमुळे माणूस जिवंत वाटतो त्याच गोष्टीकडे समाज सगळ्यात जास्त वाकड्या नजरेने किंवा चुकीच्या नजरेने पाहतो. प्रेम म्हणजे चूक, प्रेम म्हणजे डिस्ट्रॅक्शन, प्रेम म्हणजे करिअर खराब असं शिकवलं जातं आपल्याला. कुणी प्रेमात पडलं की लगेच प्रश्न सुरू होतात. आता अभ्यासाचं काय? करिअर संपलं तुझं, किंवा घरच्यांची बदनामी होईल. घरात विरोध, समाजात टीका आणि मित्रांकडून टोमणे. पण खरं सांगू का, जितका जास्त विरोध तितकी प्रेमाची भावना अजून स्ट्रॉंग होते. कारण जे प्रेम सोप्या परिस्थितीत टिकतं ते नॉर्मल असतं, पण जे प्रेम अडचणींमध्येही जिवंत राहतं ते खऱ्या अर्थाने खोलवर रुजलेलं असतं. प्रेम म्हणजे फक्त अट्रॅक्शन नाही, प्रेम म्हणजे एक जबाबदारीची भावना, एक समजूत, एक कनेक्शन. प्रेम कधीच माणसाला वाईट बनवत नाही. वाईट बनवतं ते प्रेमाबद्दलचं चुकीचं समजणं. खरं प्रेम कधीच करिअरचा शत्रू नसतं, उलट ते मोटिवेशन बनू शकतं. खरं प्रेम कधीच घरापासून दूर नेत नाही, ते मॅच्युरिटी शिकवतं. प्रेम पवित्र असतं, कारण ते कोणाला दुखवण्यासाठी नसतं, तर दोन माणसांना चांगलं बनवण्यासाठी असतं. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत, पहिलं प्रेम एवढं स्पेशल का असतं. फक्त रोमॅन्टिक म्हणून नाही, तर इमोशनल, सायकोलॉजिकल आणि आयुष्य बदलणारा अनुभव. पहिलं प्रेम एवढं स्पेशल का असतं? कारण पहिल्यांदाच फिलिंग नावाची गोष्ट सिरियसली असते. पहिलं प्रेम स्पेशल वाटतं कारण ते आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला समजतं की अरे, आपण कोणासाठी तरी इतकं विचार करू शकतो. शाळा, कॉलेज, रील्स, गेम्स या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतानाही अचानक एक व्यक्ती सेंटर स्टेजला येते. ब्रेन म्हणतो प्रॅक्टिस कर, पण हार्ट म्हणतो तिचा किंवा त्याचा रिप्लाय आला का. ही फिलिंग नवीन असल्यामुळे आपण त्यात पूर्ण बुडून जातो. अनुभव नाही, कंपॅरिझन नाही, म्हणून ते प्रेम प्युअर वाटतं. आपण अभ्यास करत असतानाही बुक उघडी असते, पण डोक्यात फक्त तिचा विचार. आज ती स्माइल करून बोलली, हाच विचार आपल्या डोक्यात फिरत असतो. फोन सायलेंट वरती ठेवलेला असतो, पण त्या एका नोटिफिकेशन साठी दर 10 सेकंदाला स्क्रीन चेक करत असतो. पहिल्या प्रेमात फ्युचर काय, सेटलमेंट कसं, असे मोठे किंवा हेवी प्रश्न नसतात. फक्त तू आहेस तेच पुरेसं आहे अशी भावना, अशी फिलिंग असते. नंतरच्या रिलेशनशिप मध्ये प्रॅक्टिकल विचार येतात, पण पहिलं प्रेम नो फिल्टर, नो कंडिशन, त्यामुळे ते जास्त प्युअर आणि स्पेशल वाटतं. तिच्याकडे किंवा त्याच्याकडे मोठी गाडी नाहीये, बाईक नाहीये किंवा स्टाईल नाही, तरी सुद्धा ती किंवा तो परफेक्ट वाटतो. भेटायला, बसायला पार्कमध्ये बेंच पुरेसा असतो. कुठलेही फॅन्सी कॅफे किंवा हॉटेलची गरज वाटत नाही. पहिल्या प्रेमात डिसिजन मेकर ब्रेन नसतोच जणू. हार्ट फुल कंट्रोल घेतं. हे योग्य आहे का, यापेक्षा हे वाटतंय ना, हे जास्त इम्पॉर्टंट होतं. म्हणूनच कधी कधी सिली वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण हॅपीली करत असतो. स्वतःचा फेवरेट सॉन्ग बदलून तिचा फेवरेट सॉन्ग लूपवर ऐकणं. फ्रेंड म्हणतात टाइम वेस्ट आहे, पण तरीही आपण चॅट वरती आपला वेळ घालवणं, ती चॅट बंदच न होणं, हे सुद्धा पहिल्या प्रेमात होत असतं. पहिल्या प्रेमामुळे आपण स्वतःला वेगळ्या नजरेने पाहतो. अरे, आपण इतके केअरिंग आहोत, आपण इतके इमोशनली अटॅच होऊ शकतो, हे सगळं पहिल्यांदाच कळतं. त्यामुळे ते प्रेम स्वतःच्या ग्रोथशी
कनेक्ट होतं. आधी अतिशय रागीट असलेला मुलगा अचानक शांत बोलायला लागतो किंवा अतिशय शांत आणि लाजरी मुलगी सुद्धा कॉन्फिडंट वाटायला लागते. पहिल्या प्रेमात साधी नजर, साधा मेसेज सुद्धा काय करतेस असं म्हटल्यावरती सुद्धा आपल्याला ब्लॉकबस्टर सीन वाटतो. कारण त्याआधी आपण अशा इमोशन एक्सपिरियन्स केलेल्या नसतात. त्यामुळे इंटेन्सिटी जास्त असते. तिचं दिसणं सुद्धा आपला दिवसभर मूड सेट करून जातो किंवा ऍक्सिडेंटली तिचा हात जरी आपल्याला लागला तरी सुद्धा हृदय 120 BPM ला जातं. साधारणतः 13 ते 19 या वयात फर्स्ट लव्हची जाणीव होते. या वयात इमोशन्स रॉ असतात, कंट्रोल कमी असतो आणि फिलिंग खूप इंटेन्स एक्सपिरियन्स नसल्यामुळे आपण त्याला आयुष्यभराचं प्रेम समजतो. एक छोटासा फाईट झाला तरी वाटतं आता सगळं संपलं. एक स्माइल मिळाली तरी असं वाटतं की आजचा दिवस बन गया, सक्सेसफुल हो गया असं आपल्याला वाटतं. पहिलं प्रेम कंप्लीट झालं किंवा नाही तरी ते स्पेशल वाटतंच. कारण ते आपल्याला पहिल्यांदा हर्ट करायला शिकवतं, मजबूत बनवतं. जे प्रेम तुटतं ते जास्त लक्षात राहतं. आजही एखादं गाणं ऐकलं की तिची आठवण येते. कितीही पुढे गेलो किंवा मोठं झालो तरी सुद्धा ती किंवा तो एक आठवण बनून आपल्या मनात राहते. पहिल्या प्रेमात इनोसन्स असतो, जेलसी पण क्यूट, पॉझिटिव्हनेस पण सायलेंट, लव पण प्युअर. नंतरच्या रिलेशनशिप मध्ये आपण स्मार्ट होतो, आपण इनोसंट राहत नाही. तू ऑनलाईन असून रिप्लाय का देत नाहीस हे विचारायची हिम्मत नसते. फक्त तिचा किंवा त्याचा फोटो वॉलपेपरला ठेवून आपण खुश होत असतो. पहिलं प्रेम फक्त प्रेम नसतं तर तो एक लेसन असतो. ट्रस्ट, पेशन्स, सेल्फ रिस्पेक्ट, लेटिंग गो सगळं काही पहिल्या प्रेमातूनच शिकायला मिळतं. जास्त अटॅच झालं की स्वतःला त्रास होतो हे कळतं. कोणासाठी तरी स्वतःला विसरणं योग्य नाही हेही आपण शिकतो. पहिलं प्रेम मिळालं, तुटलं, विसरलं, काहीही झालं तरी तो आयुष्याचा पार्ट बनतं. कारण ते पहिल्यांदाच झालेलं असतं आणि पहिल्यांदा झालेली ही गोष्ट कधीच रिप्लेस होत नाही. आपण न मोठेपणी म्हणजे काही वर्षानंतर मॅरिड लाईफ मध्ये सुखी जरी असलो तरी सुद्धा फर्स्ट लव्हची आठवण आपल्याला एक स्माइल देऊन जाते. कितीही पुढे गेलो तरी पहिलं प्रेम हा शब्द ऐकला तरी सुद्धा मन मोहरून जातं, मन सॉफ्ट होतं. पहिलं प्रेम हे परफेक्ट नसतं पण ते पहिलं असतं म्हणूनच आयुष्यभर ते स्पेशल राहतं.